नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता। हा पराभव अजित पवार यांच्या चांगला जिवारी लागला। तर अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली। आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटले। यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। तर अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत। मी आता 65 वर्षाचा झालो आहे। मी समाधानी आहे। अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। एकच दादा अजित दादांच्या घोषणा दिल्या। अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही। एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे। मग तुम्ही त्यांच्या कारकिर्दीला आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा। बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले, न सांगता रस्ते होत गेले, सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली, मेडिकल कॉलेज न मागता मिळाले, आयुर्वेदिक कॉलेज मिळाले। सध्या बारामती शहर सोडून इतर मतदारसंघात 750 कोटींची कामे चालू आहेत। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मानाने सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे। काहींचे राजीनामे घेतले, त्यांनीही लक्ष दिले पाहिजे। पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका। काही चुकत असेल तर मला सांगा। गावातील वरिष्ठ आणि वडीलधाऱ्या मंडळांनी भेटलं पाहिजे, त्यांचा आदर ठेवा। महाराष्ट्रात 5 वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली। 1 वर्ष कोरोनात गेलं आणि 1 वर्ष सत्तेत नव्हतं नाही तर आणखी कामे झाली असती। काही वेगळ्या अफवा उठल्या तर लगेच विश्वास ठेवू नका। राज्याची जबाबदारी राष्ट्रवादीने मला दिली, मला राज्यात फिरावेच लागेल। रोकटोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे। बारामती शहर असो गाव असतील, आपण विकास करत असतो। विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे। विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो, शेवटी निर्णय मीच घेतो, पण मत जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होतो। आजही मी मनिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचीही मत जाणून घेत असतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।